नमस्कार. सह्याद्री प्रतिष्ठान मुळशीतर्फे आयोजित आजच्या या विशेष संवाद सत्रामध्ये मी चेतन कोळी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की आज 19 फेब्रुवारी म्हणजे हा दिवस अखिल मराठी जनांसाठी आणि मनांसाठी किती महत्वाचा, किती मौलिक दिवस आहे, हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. हा दिवस आहे शिवजयंतीचा. रयतेचे राजे, स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा जन्मदिवस. आणि ही शिवजयंती कशी साजरी करावी यावर जेव्हा आम्ही मंथन केलं, विचार केला, तेव्हा सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार यांच्याशी झालेल्या चर्चेतून एक महत्वाचा मुद्दा समोर आला की आजकाल कुठल्याही सणाला, कुठल्याही जयंतीला, महापुरुषांच्या उत्सवाला एक बेगडी आणि अत्यंत उथळ असं ओंगळवाणं स्वरूप समाजामध्ये आल्याचं आपल्याला दिसतं. आणि याविषयी अनेक जण चर्चा करत असतात, बोलत असतात. पण एक विधायक सकारात्मक कृती करणारे लोक मात्र कमीच असतात. तेव्हा अशी विधायक सकारात्मक कृती आपल्याला काय करता येईल, आपल्याला वैचारिक काही असं मंथन घडवता येईल का, अशा अनुषंगातूनच छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त म्हणजे शिवजयंतीनिमित्त एक संवादमाला, एक व्याख्यानमाला आयोजित करण्याचं आम्ही ठरवलं. खरं तर मागच्या वर्षी ही अशाच प्रकारची व्याख्यानमाला अनिल पवार यांनी आयोजित केली होती. आणि त्याच धर्तीवरती आजही आपण एका वेगळ्या विषयाच्या अनुषंगानं चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या सोबत सह्याद्री प्रतिष्ठान मुळशीच्या मंचावर उपस्थित आहेत तत्वज्ञानाचे, इतिहासाचे, साहित्य संस्कृतीचे, संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे सर. मोरे सर, मी या प्रतिष्ठानच्या मंचावरती आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद तुम्हाला आणि प्रतिष्ठानला. धन्यवाद सर. खरं तर मोरे सरांची वेगळी ओळख महाराष्ट्राला करून देण्याची तशी आवश्यकता नाहीये. मोरे सर, ज्याला आपण आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन म्हणतो, म्हणजे ज्ञानाच्या ज्या वेगळ्या वेगळ्या शाखा आहेत, इतिहास असेल, संत साहित्य असेल, तत्वज्ञान असेल, साहित्य, संस्कृती, समाजकारण, राजकारण, अशा ज्ञानाच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आपल्याला माहिती आहेत, त्या सर्व शाखांचा अभ्यास असणारे, त्या सर्व शाखांवरती अत्यंत अधिकारवाणीनं बोलू शकणारे आणि विविध ग्रंथांच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये वैचारिक मंथन घडवतायत, त्यात लोकमान्य ते महात्मा सारखा ग्रंथ आहे, गरजा महाराष्ट्र सारखा ग्रंथ आहे, तुकारामांच्या सारखा एक वेगळा ग्रंथ सरांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे. अशा वेगवेगळ्या ग्रंथांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून सर वैचारिक मंथन घडवत आहेत. आणि सरांचं एक युट्यूब चॅनल सुद्धा आता अलीकडे लॉन्च झालेलं आहे. त्याचंही नाव महाराष्ट्र मंथन मला वाटते असंच आहे. हो. तेव्हा आज या प्रतिष्ठानच्या प्लॅटफॉर्मवरती, मंचावरती आपण एक वेगळं मंथन घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. सरांची वेगळी ओळख, जसं मी म्हणालो तसं की वेगळी करून येण्याची गरज नाही, पण एक नवा मुद्दा मला या अनुषंगाने सांगावासा वाटतो. तो म्हणजे सरांनी जी काही पुस्तकं लिहिली आहेत, संपादित केलेली आहेत, त्या धर्तीवरती एक अत्यंत मौल्यवान असं पुस्तक सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि कृष्णा पब्लिकेशन्सच्या माध्यमातून या महाराष्ट्रासमोर येऊ शकलं. आणि ते म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त प्रकाशित झालेलं शिवराज्याभिषेक, भारताच्या इतिहासातील असामान्य घटना हे पुस्तक. या ग्रंथाचं संपादन डॉक्टर मोरे सरांनी केलेलं आहे. आणि या ग्रंथाला सरांची 62 पानांची दीर्घ प्रदीर्घ अशी अभ्यासपूर्ण प्रस्तावना सुद्धा लागली. आज आपण शिवजयंतीच्या औचित्यानं एका अत्यंत महत्वाच्या विषयावर सरांशी संवाद साधणार आहोत. आणि तो विषय आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र आणि शिवजन्मानंतरचा महाराष्ट्र. तर सर, या एका अतिशय महत्वाच्या विषयावर आज आपल्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळते. तर पहिलाच प्रश्न सर मला या अनुषंगाने असा विचारावासा वाटतो की अ, जेव्हा कधी आपण इतिहासाचा विचार करतो, तेव्हा इतिहास आणि कुठलाही संस्कृतीचा विचार हे दोन्ही हातात हात घालून चालत असतात असं म्हटलं जातं. हो. तर महाराष्ट्राच्या इतिहासाकडे बघताना म्हणजे अगदी आपण 12व्या शतकापासून जरी सुरुवात केली तरी संतांनी जो या मातीमध्ये विचार पेरला होता, तो संत विचार आणि महाराष्ट्राचा इतिहास यांचं नातं, कारण हा सगळा मला वाटतं शिवजन्मापूर्वीचा जो काळ आहे, म्हणजे अगदी 12व्या शतकापासून ते नंतर शिवरायांचा जन्म 17व्या शतकामधला, तर तोपर्यंतचा जो काळ आहे त्याविषयी आपण काय सांगाल? कसं आहे की महाराष्ट्राचा इतिहास तसा फार जुना आहे आणि त्यात प्राचीन इतिहासाचा वेध घेण्याचं काम खूप चांगल्या चांगल्या अभ्यासकांनी केलेलं आहे. म्हणजे राजवाडे असतील किंवा ज्ञानकोशकार केतकर असतील, राजाराम शास्त्री भागवत असतील, ह्या मंडळींनी ते काम केलेलं आहे. आणि आपण नक्की म्हणू शकतो की आपला इतिहास, आपली भाषा, म्हणजे आज आपण ज्या भाषेला मराठी भाषा म्हणतो, ती भाषा ही महाराष्ट्री प्राकृत भाषेचं नंतरचं रूपांतर आहे. पण मुळातली ती प्राकृत, महाराष्ट्र प्राकृत भाषाच आहे. त्यामुळं अनेक वेळेला मराठी भाषेचा उल्लेख सुद्धा महाराष्ट्र भाषा असा तुम्हाला केल्याचं आढळून येईल. म्हणजे
ज्ञानेश्वरांच्या काळात असेल किंवा तुकोबांच्या काळात असेल, तर तुकोबांनी मराठीत लिहिलं की नाही. पण बहिणाबाई त्यांच्या शिष्या म्हणतात की महाराष्ट्र भाषेत वेदांताचा अर्थ वा. बोललेल्या लोकात सर्वद्रष्टा. म्हणजे महाराष्ट्र लोक आहेत मराठा, त्यांची मराठी भाषा आहे ही जुन्या काळापासूनची, फक्त ती मराठीची रूपांतर जशी होत गेली. हं. आणि त्याच्यातलं आपण जे बोलतो रूपांतर साधारणपणे मराठी जी बोलतो ती 13व्या शतकात ग्रंथरूपाने पुढे आली. अच्छा. त्याच्या अगोदर नक्कीच काही शतकं ती त्याच प्रकारे बोलली जात असणार ना, पण तेव्हाचे ग्रंथ नाहीत. बरोबर. पण 13व्या शतकामध्ये आपल्याला काय दिसतं की महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र हा महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ, आणि दुसरा महत्त्वाचा काव्यामधला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ. ज्ञानेश्वरी. तर हे दोन महत्त्वाचे ग्रंथ, आणि त्या दोन ग्रंथांच्या मागे असणारे त्यांचे संप्रदाय, हं. महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदाय. की ज्यांना मराठीचा अभिमान होता. तर मराठी भाषा म्हणून तुम्हाला विकसित झालेली दिसते पूर्णपणे ती 13व्या शतकामध्ये. त्याच्या अगोदर महाराष्ट्रीय प्राकृत टिकवण्याचं काम अनेक मंडळींनी म्हणजे जैन लोकांनी केलं उदाहरणार्थ. हं. पण 13व्या शतकाचं वैशिष्ट्य काय की त्यावेळेला ज्याला आपण पूर्णतः मराठा म्हणता येईल किंवा मराठी म्हणता येईल अशी सत्ता होती. यादवांचं जे घराणं होतं ना, तर यादवांच्या अगोदरची घराणी कोणती होती, उदाहरणार्थ राष्ट्रकूट असेल, चालुक्य असतील, शिलाहार असतील, यांच्या सगळ्यामध्ये मराठी नव्हती असं नाही, नव्हतं महाराष्ट्रीय भाषा नव्हती अशातला भाग नाही, परंतु संस्कृतलाही तेवढंच महत्त्व किंवा कदाचित जास्त असेल. म्हणजे अं, ज्याला आपण राजाज्ञा म्हणतो किंवा न्याय व्यवहार म्हणतो, हं. तो कदाचित त्या भाषेतून होत असेल. म्हणजे सातवाहन काळामध्ये जेवढं महत्त्व महाराष्ट्रीय प्राकृतला आलं, अच्छा. म्हणजे त्यावेळच्या मराठीला असं म्हणूयात आपण, तेवढं महत्त्व यादवांच्या काळामध्ये या मराठीला आलं. बरोबर. म्हणजे तेव्हा ती राजभाषा झाली, अच्छा. आणि राजभाषेबरोबरच ती या दोन संप्रदायांच्यामुळं धर्माची भाषा झाली, हं. आणि त्याचबरोबर ती साहित्याची पण भाषा झाली ना. कारण लीळाचरित्र काय किंवा ज्ञानेश्वरी काय ह्या अत्युच्च अशा प्रकारच्या साहित्य कृती आहेत. आणि त्याचबरोबर मग आपण बघतो की त्या काळामध्ये मानभाव संप्रदायातनं आणखीन वेगवेगळे ग्रंथ पुढे आले, आणि वारकरी संप्रदायामध्ये विशेषतः 13व्या शतकात ज्ञानेश्वरांच्याच मागे पुढे जे लोक होऊन गेले, वेगवेगळ्या जाती जमातीमधले संत, पुरुष आणि स्त्रिया दोन्ही, म्हणजे नामदेवांचं कुटुंब, चोखोबांचं कुटुंब, मग बाकीचे सावतामाळी, नरहरी सोनार, हे सगळी मंडळी त्या काळामधले, गोरा कुंभार, हे सगळे लोक कवी होते. त्यांनी मराठी भाषा खूप उत्कर्षाला नेली अध्यात्माच्या धर्माच्या दृष्टिकोनातून वगैरे वगैरे. आणि म्हणून ती ती एक अशी संधी होती बरोबर. मराठ्यांना, की आता आपल्याला एवढंच माहिती असतं की यादवांचं राज्य घेतलं त्यावेळच्या आक्रमकांनी, अल्लाउद्दीन खिलजी आणि ती सगळे इस्लामाची मंडळी ती आली होती. पण आपल्याला हे माहीत नाही की रामदेवराव यादवाचं राज्य दक्षिणेमध्ये खूप खाली पसरलं होतं. बरोबर. त्यामुळे ही संधी म्हणजे महाराष्ट्राला भारतात संपूर्ण रूल करण्याची एक ती शक्यता होती त्या काळामध्ये. तर ती शक्यता गेली, आणि नवीन जे लोक आले आक्रमक त्यांनी ती शक्यता हिरावून घेतली. हं. यादवांचं राज्य संपलं म्हणजे काय की संपूर्ण हिंदुस्थानात हळूहळू मुसलमानांचं राज्य यायला लागलं. असा तो 13व्या शतकातला आपण जे म्हणत होता तो प्रकार आहे. हं. आणि त्याच्यानंतर परत अस्सल मराठी राज्य आला असं आपण कधी म्हणू शकतो, तर ते शिवछत्रपतींच्या वेळेला. बरोबर. म्हणजे अगदी स्वच्छ सांगायचं म्हणजे सातवाहनांच्या काळात जितकं ते स्पष्टपणे होतं इथल्या लोकांचं राज्य सगळ्या पातळीवरती, भाषा, राजभाषा, साहित्याची भाषा. नंतर ते यादवांच्या काळामध्ये आलं, आणि नंतर ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आलं. असं आपल्याला हे 3 टप्पे मराठ्यांच्या राज्याचे स्पष्टपणे सांगता येतात इतिहासामध्ये. बरोबर. असा तर मुद्दा. सर त्या काळामधला जो संत विचार होता, हो. तर म्हणजे बऱ्याचदा मी आपल्याही ग्रंथामध्ये वाचलेलं आहे की महाराष्ट्र धर्म हा एक वेगळा शब्द त्यातला आहे, आणि छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य स्थापन केलं, तर त्याची पायाभरणी ही कुठंतरी त्या संत विचारामध्ये झालेली आहे का? तर त्याविषयी काय सांगाल? म्हणजे काय मुद्दा आहे की महाराष्ट्राचं राज्य तेव्हाही होतं, म्हणजे मराठी लोकांचं मराठ्यांचं राज्य 13व्या शतकात सुद्धा होतं. बरोबर. तर त्याचा हा भाग होता. म्हणजे भाषा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे मानवी व्यवहारामध्ये. भाषेला अत्यंत महत्त्व आहे. म्हणजे माणूस जो काही माणूस म्हणून आहे ना, तो केवळ त्याच्या भाषेमुळे शक्य झालेला आहे. भाषा नसती तर माणसाला माणूस पण आलं नसतं. प्राणी हे प्राणी काय आहेत, हं. आणि माणसं ही माणसं काय आहेत, तर याचं कारण प्राण्यांच्याकडे भाषा नाही आणि माणसाकडे भाषा आहे. हा अत्यंत महत्त्वाचा त्यातला मुद्दा आहे. त्यामुळं त्या काळात मराठी भाषा, मराठ्यांचं राज्य हे सगळं होतं ना. हं. ह्या बरोबर. सगळ्या गोष्टी परिपूर्णपणे होत्या. म्हणजे महाराष्ट्राचं राज्य, मराठी राजा, मराठी भाषा,
मराठी साहित्य हे सगळं त्या काळामध्ये होतं. परंतु त्या काळामध्ये असं अचानक ही जी धाड आली, त्या धाडीतून हे सगळं वाहून गेलं. बरोबर. मग त्याच्यात टिकलं काय? तर भाषा टिकली. अच्छा. आणि टिकवली कोणी? तर संतांनी टिकवली. वा. ती जर नसती टिकली ना, तर काही खरं नव्हतं. हम्म. तर ते टिकवण्याचं काम म्हणजे आता तुम्ही असं म्हणाल, की तशा प्रकारची भाषा जशी मराठी टिकली आणि संतांनी टिकवली, तशी मग इराणमध्ये पर्शियन भाषा टिकलीच होती. हो. पण पर्शिया इराणमध्ये सगळेच लोक मुसलमान झाले. हम्म. ज्यांना व्हायचं नव्हतं ते भारतामध्ये आले पारशी धर्म घेऊन. त्यामुळं तिथे फरक नाही पडला. म्हणजे पूर्वी जी भाषा पारशी धर्मासाठी वापरली जायची, त्याची झरतुष्ट्राची भाषा, तीच भाषा आता इस्लामसाठी वापरायला लागले लोक. अच्छा. हा तिथला मुद्दा आहे. तिथं कोणी राहिलंच नाही ना शिल्लक इस्लामी नसलेले. बरोबर. तसं इथे नाही. इथे जरी आक्रमण आलं तरी इथल्या लोकांनी आक्रमणाला तोंड दिलं. बरोबर. आणि मग ते तोंड देताना आपली भाषा टिकवली. हो. म्हणजे संतांचं जर वैशिष्ट्य काय असेल ना, तर त्यांनी मराठी भाषा ही टिकवली. आणि भाषा टिकवली म्हणजे काय केलं? भाषा म्हणजे त्या त्या संस्कृतीचं स्वत्व असतं. वा. म्हणून ती भाषा महत्त्वाची भाषा मराठी भाषा ती स्वत्व त्यांनी टिकवलं, धर्म टिकवला, संस्कृती टिकवली आणि म्हणून पुढे शिवाजी महाराजांना शक्य झालं. ते बरोबर. तुम्ही जे म्हणालात ना, की हा जो पाया वगैरे तो त्यांनी घातला म्हणजे कोणत्या अर्थाने घातला? तर त्यांनी त्या आक्रमणाला धार्मिक, आध्यात्मिक, भाषिक अशा स्तरावरती थोपवलं. अच्छा. म्हणजे काय झालं फक्त त्यातलं राजकीय अंग काढून घेतलं गेलं, सत्तेचं अंग. कारण बरोबर. सत्ता तिकडे गेली ना. तिकडे गेले. आणि सत्तेच्या माध्यमातून जे व्यवहार होतात, हम्म. प्रशासनाचे व्यवहार, तिथेही ती पर्शियन भाषा आली. बरोबर. पण तेवढं जर सोडलं तर बाकीच्या व्यवहारात पूर्णपणे मराठी भाषा राहिली. आता त्या मराठीवरती फारसी भाषेचा प्रभाव पडला, पण तो पडणारच. अगदीच. त्याच्यात काय विशेष वाटायचं कारण नाही. पण हे संतांनी जे टिकवलं ना, म्हणून तर न्यायमूर्ती रानडे यांना असं वाटलं त्या काळामध्ये, की शिवाजी महाराजांच्या राज्याचं मूळ तुम्हाला कुठे शोधता येईल? म्हणजे कार्यकारण भाव काहीतरी असतो ना, हम्म. आणि तो कार्यकारण भाव तुम्हाला इतिहासात किती मागे नेता येईल, हा एक मुद्दा होता. त्यामुळे त्या अर्थाने तुम्हाला तर काही सातवाहनांच्या काळापर्यंत किंवा राष्ट्रकूटाच्या काळापर्यंत जायचं कारण नाही किंवा जाता येणार पण नाही. पण निश्चितपणे तुम्ही 13व्या शतकापर्यंत जाऊ शकता. कारण 13व्या शतकाच्या सगळ्या कल्पना क्लिअर झाल्या होत्या. म्हणजे महाराष्ट्र म्हणजे काय, मराठी भाषा म्हणजे काय, बरोबर. हे सगळं तुमचा देव कोणता, तुमचा धर्म कोणता, हे बरोबर. इतकं क्रिस्टल क्लिअरली डिफाईन झालं होतं. त्यामुळं तो पाया साबूत होता. हो. तो पाया म्हणजे ते वरचे जे इमले होते ते आक्रमणात गेले. हो. तो पाया साबूत राहिला आणि त्याच्यावरती मग बरोबर ती जी अस्मिता शिल्लक राहिली होती, त्याची जी दुगदुगी आणि चांगल्यापैकी होती ती. असं काही म्हणायचं कारण नाही म्हणजे अगदी फार विजू घातलेली असं नाही. तर शिवाजी महाराजांना त्याचा उपयोग करता आला. या अर्थाने मग आणि ह्या मग महाराष्ट्रातल्या ह्या लोकांच्या धर्माला काय म्हणायचं? तर तिथे महाराष्ट्र धर्म हा शब्दप्रयोग करण्यात आला आणि तो न्यायमूर्ती रानडे आणि राजाराम शास्त्री भागवत या मंडळींनी केला, की महाराष्ट्रातल्या लोकांचा धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म, बरोबर. हे त्यांचं म्हणणं होतं. जरी तो शब्द वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरला गेला, त्या मैकावतीच्या बखरीमध्ये तो शब्द वापरला गेला, पण मैकावतीच्या बखरीमध्ये सुद्धा मुद्दा आक्रमणाला तोंड कसा द्यायचा याचाच होता ना. हो. हो. आणि त्यांनी मग पाहिलं की आता धर्म टिकवायचा म्हणजे काय करायचं, हे तुम्हाला गोष्ट सांगतो मी. धर्म टिकवायचा म्हटल्यानंतर तुम्हाला धर्मामध्ये पौरोहित्य करणारे लोक जे असतात ना, ते टिकवावे लागतात. बरोबर. पौरोहित्य करणारे जर लोक नसतील, तुमचे रोजचे धार्मिक विधी, तुमचं आयडेंटिफिकेशन काय आहे धर्म, तुम्ही तुमची जी कृत्य करता, मग विवाह असेल, अंत्यसंस्कार असतील, आणखीन काय काय नाव ठेवणं, अमुक तमुक 10 गोष्टी असतात, श्राद्ध, बरोबर. हे जेव्हा तुम्ही कर्मकांड. कर्मकांडाचे सगळेच्या सगळं ते महत्त्वाचं अंग आहे, अगदीच. ते तुम्ही निग्लेक्ट नाही करू शकत. तर ते करणारा तुमचा एक वर्ग असावा लागतो. हो. म्हणजे आता तुम्हाला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सांगतो, की बौद्ध धर्म भारतातून नामशेष व्हायचं काय कारण? याच्याबद्दल चर्चा करतात लोक आणि काही लोक ह्या मतावरती येतात, की बौद्धांच्या मध्ये असा कर्मकांड करणारा वर्गच नव्हता. अच्छा. म्हणजे आत्ता तुम्हाला भंते दिसतील लग्न बिग्न लावताना, तसे भंते तेव्हा नव्हते. बरं. म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना. हो. हो. मग त्याचा अर्थ काय झाला? त्याचा अर्थ असा झाला, की ते एरवी भगवान बुद्धाच्या याच्याप्रमाणे आचरण करणार, परंतु प्रत्यक्ष जेव्हा काही विवाह करण्याची वेळ आली किंवा आणखीन दुसरं काही करण्याचं आलं,
तर मग पुरोहित कुठले तुम्हाला? हम्म. ब्राह्मणच ना. ब्राह्मणच. हा त्याच्यामुळे हे एक कारण आहे बौद्ध धर्म जाण्याचं. बरोबर. म्हणून पुरोहितांचं रक्षण केलं पाहिजे. म्हणजे आपल्या लोकांना पुष्कळ वेळा ते आता मधल्या काळात काही चळवळीचे लोक आहेत. मधल्या काळात ब्राह्मणेतर चळवळ खूप जोरात झाली. हो. मग तिथे ब्राह्मण प्रतिपालक वगैरे गोष्टींना आक्षेप घेण्यात आला. पण ब्राह्मणांचं प्रतिपालक म्हणजे काय, की धर्मकृत्य करणाऱ्या त्यातला तत्वज्ञानाचा वगैरे भाग आपण बाजूला ठेवू. बरोबर. ज्ञानाचा भागही बाजूला ठेवू. पण ही तुमची गरज आहे, बरोबर. की तुम्हाला एक वैधपणा प्राप्त होण्यासाठी या सगळ्या काय व्यवहारांना कुठला तरी मध्यस्थ पुरोहित लागतो आणि ते ब्राह्मण होते म्हणून ब्राह्मणाचं रक्षण राजाने केलं पाहिजे. बरोबर. हे काही ब्राह्मणांनी उठवलेलं पिकवलेलं असं नाहीये. म्हणजे तो राजा मानायचा, राजाच मानायचा ना. बरोबर. नंतर राजाचा अभिषेक सुद्धा कोण करणार मग शेवटी? अगदी खरं. तर हा त्याच्यातला मुद्दा आहे. आणि म्हणून मग त्या ठिकाणी तो महाराष्ट्र धर्मामध्ये त्यातलं पहिलं हे कोणतं कलम तर ब्राह्मणांचं रक्षण. हम्म. असं त्या मैकवतेच्या वखरीमध्ये मैकावतीच्या आलं. वखरीमध्ये. ते नॅचरल आहे. म्हणजे कारण बरोबर. ते धर्म टिकवतात. धर्म म्हणजे म्हणजे काय झालं, डिव्हिजन ऑफ लेबर आहे. एकदा ब्राह्मणांनी धर्माचं खातं घेतलं की नाही, बाकीच्या लोकांनी तिकडे लक्ष द्यायची गरज नाही. बरोबर. ते त्यांचे उद्योग करायला मोकळे झाले. अगदीच. हा त्यातला एक मुद्दा आहे. आणि त्या काळात धर्माचा जो प्रभाव होता, जो पगडा होता, आज आपण सेक्युलर व्यवहाराची गोष्ट करू शकतो, की नाही आम्हाला याची गरज नाही. व्यवहार सुद्धा तशा पद्धतीने होतो. तेव्हा तसा होत नव्हता ना. हम्म. मग ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे ऑब्जेक्टिव्हली. चळवळीतला मुद्दा वेगळा असतो. म्हणजे त्या काळातली धर्माची चौकट किती मजबूत होती. मजबूत होती, मजबूत होती. आणि दुसरा मुद्दा असा आहे ना, की इस्लाम जो आला, तो धर्माचंच नाव घेऊन आला ना. खरंय. मग जे लोक धर्माचं नाव घेऊन येतात, राज्य करतायत, हम्म. त्यांना जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर धर्माचंच नाव घेतलं पाहिजे. अगदीच. म्हणून जर कोणाला असं वाटलं असेल की बाबा हे हिंदूंचं राज्य आहे, तर ते तसं वाटणं स्वाभाविक होतं. स्वाभाविक होतं. शिवाजी महाराज सगळ्यांचे होते, मराठ्यांच्या राज्यामध्ये सगळ्यांना सारखा न्याय होता वगैरे, हे खरं आहे. हम्म. हम्म. पण तो वेगळा मुद्दा आहे. बरोबर. इथे तुम्हाला धर्माचीच भाषा वापरण्याची गरज होती. अगदी खरंय. अगदी खरंय. आता ज्या पद्धतीने लोक सांगतायत ना, ते संपूर्ण याचं रिकन्स्ट्रक्शन आहे. बरोबर. आणि ते आपण का करू शकतो? कारण आता आपल्याकडे तेवढं धर्माचं प्राबल्य तितकं राहिलेलं नाही. खरंय. आपण सेक्युलर पद्धतीने या गोष्टी मांडू शकतो. बरोबर. पण तुम्ही त्या काळातल्या लोकांना जर विचारलं ना, तर ते म्हणतील रे तुमचं म्हणणं आम्हाला काही कळत नाही. खरंय. तेव्हा इतिहास लिहिताना सुद्धा आपण ना त्यावेळेचे लोक काय विचार करत होते, हे ठीक आहे, आता आपल्याला असं वाटतंय चांगली गोष्ट आहे. हम्म. 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 पण तेव्हा असंच वाटत होतं, की अरे हे दुसऱ्या प्रकारचे लोक आपल्यावरती राज्य करतात. मग इथे आपल्या प्रकारचा राजा आला पाहिजे. बरोबर. अगदी हाही खरंय. त्याच्यातला महत्वाचा भाग आहे ना. मग त्यासाठी तो महाराष्ट्र धर्म. अच्छा. हे लक्षात घ्या, की आपला खरोखरचा धर्म म्हणजे मग जो कोणता असेल तो. हम्म. मग आपली संस्कृती, आपली भाषा, आपलं कर्मकांड, बरोबर. हे सगळं महाराष्ट्र धर्मामध्ये येतं. अच्छा. आणि हा धर्म दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारा नाही. नाही. म्हणजे उलट म्हणजे ज्याला आपण एकूण जनरल भारतामधला हिंदू धर्म म्हणूयात, वैदिक धर्म म्हणूयात, त्या वैदिक धर्माचं रक्षण करणारा धर्म हा महाराष्ट्र धर्म आहे. बरं. महाराष्ट्र धर्म नसता तर भारतामधला हिंदू धर्म काय म्हणतात त्याला वैदिक धर्म हा कधीच संपला असता. संपुष्टात आला असता. हो हो. म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य हे जरी तुम्हाला दिसलं महाराष्ट्रातलं आहे, पण त्यांनी एवढा परिणाम घडून आणला संपूर्ण आपल्या उपखंडामध्ये, बरोबर. की ते सगळं थांबलं. बरोबर. मला नेमका तोच प्रश्न हो विचारायचा हो आहे की हो. छत्रपती शिवरायांचा जन्म ज्यावेळेला झाला हं, हं, त्यावेळेला नेमका इतिहासाचा प्रवाह काय होता हं. आणि त्यावेळेची नाही, राजकीय धार्मिक लक्षात स्थिती आला काय मुद्दा. होती? मग त्याची सुरुवात तुम्हाला तेव्हापासूनच करावं लागेल ना, की जेव्हा ज्ञानेश्वर नामदेवांच्या काळामध्ये आक्रमण आलं, अल्लाउद्दीन खिल्जी अलाउद्दीन पहिल्यांदा, खिलजी. तोपर्यंत उत्तरेत बऱ्याच ठिकाणी मुसलमानांचं राज्य आलेलं होतं. हो. हा मुद्दा दिल्लीत त्यांच्या ताब्यात होती ना. हो. हे तर आहेच. मग ती त्यांची वेगवेगळी घराणी होती काय असतील ती. तर खिल्जी पहिल्यांदा इथे आले. मग खिल्जींनी यादवांचं राज्य नष्ट केलं आणि दक्षिणेत पण गेले. ते काय तेव्हा शिल्लक बिल्लक कुणी होते, होयसळ, अमुक तमुक, त्या सगळ्यांना त्यांनी ताब्यात घेतलं. आणि तिथे इस्लामची राजवट म्हणजे इस्लामी सत्ताधाऱ्यांची राजवट तिथे आली. हे तर सगळ्यांना मान्यच करावं लागतं. त्यांचं राज्य फार काळ टिकलं नाही खिल्जींचं. हम्म. मग कोणतं आलं तर तुघलकांचं आलं. म्हणजे दुसरं घराणं. बरोबर. पण त्याच धर्माचे लोक आहेत ते, की जे दिल्लीवरून इथे आले. हम्म. जसं खिल्जी आले तसे तुघलक सुद्धा तसेच आहेत ते, म्हणजे त्या प्रकारचे आहेत. आणि त्यावेळेला आणखीन एक इथे गोष्ट घडली, तिचा आपण उल्लेख करायला पाहिजे, की दक्षिणेमध्ये कर्नाटक, तेलंगण अशा त्या याच्यात परत एकदा एक
त्यावेळच्या हिंदू लोकांनी राजांनी एक उचल खाल्ली आणि विजयनगरचं एक राज्य स्थापन केलं. विजयनगर. आणि त्या विजयनगरच्या राज्याचं श्रेय नक्कीच आहे बरोबर. हे सगळं काय म्हणतात त्याला टिकवण्यामध्ये. बरोबर. उद्योग त्यात कृष्णदेवराय वगैरे मोठमोठे लोक होऊन गेले, वैभवशाली ते सगळे होते. आणि दरम्यानच्या काळात काय झालं होतं की तुघलकांच्या राज्यातून बहमनी राज्य निर्माण झालं हो. त्यांचा पाडाव करून. आणि बहमनी राज्याचे 5 तुकडे झाले एकूण. म्हणजे आता आपल्याला सिनेरिओ काय दिसतो 14व्या 15व्या 16व्या शतकामध्ये, तो असा दिसतो की 5 तुकडे आहेत एका बाजूला असे इथल्या इस्लामी सत्तेचे झालेले. मग त्याच्यामध्ये विजापूरला एक मोठी सत्ता आहे, तिला आपण आदिलशाही म्हणतो. अहमदनगरला एक सत्ता आहे, तिला निजामशाही म्हणतो. आणि तिकडे आदिलशाहीच्या पलीकडे गोवळकोंड्याला एक सत्ता आहे, तिला कुतुबशाही म्हणतो. आणि इकडे वराडामध्ये एक बरीच नावाची आहे, जिथं दुसरं इमादशाही, ते छोटे छोटे होते. पण हे सगळे असे हे झाले. आणि एकटा स्थानिक राजा कोणाचा, तर तो विजयनगरचा. आणि त्यांनी हुशारीने काय केलं, या 5 जणांच्या एकमेकांशी असलेल्या स्पर्धेचा फायदा पण घेतला ना. त्यामुळे ते सगळेजण 5 जण एकत्र येऊन विजयनगर तुटून पडतील असं सुरुवातीला होत नव्हतं. जेव्हा त्यांच्याही लक्षात आलं की आपल्या मधल्या दुईचा फायदा हे घेत आहेत विजयनगरचे लोक, मग ते एकत्र झाले आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून आणि त्या सगळ्यांना एकाच वेळेला पराभूत करणं किंवा त्यांच्या विरोधात टिकाव धरणं हे काय त्यांना शक्य झालं नाही. आणि तो जो कोण रामराजा होता त्याच्या काळात ते संपलं. बरोबर. मग आता परत संपूर्ण या सगळ्या दक्षिणेमध्ये म्हणूयात आपण, हे राज्य स्थापन झालं कोणाचं, इस्लामचे राजवट स्थापन झाली. तेवढा जर पिरियड सोडला तर त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांपर्यंत पूर्णपणे हे सगळं राज्य होतं. आणि त्यामुळे इथे महाराष्ट्रात काही पराक्रमी लोक नव्हते का, मोठमोठी घराणी होती मातब्बर, म्हणजे जसं आपण मोरे म्हणतो, जावळीचे, घोरपडे असतील, निंबाळकर असतील, स्वतः भोसले आहेत म्हणजे शिवाजी महाराजांचं घराणं आहेत, कोकणातचे सुर्वे वगैरे, हे सगळे स्थानिक मातब्बर लोक आहेत. त्यामुळं निजामशाह असेल किंवा आणखीन कुणी इकडचा आदिलशाह असेल, ह्या मंडळींनी काय केलं, त्यांचं राज्य थेट आपल्या याच्यात घातलं असं नाही, त्यांनाच आपल्यात घेतलं आणि त्यांच्याकडं तो मुलूक सोपवला सगळा. इथला कारभार तुम्ही पाहिजा. मग त्याच्यातनं ते देशमुख वगैरे हे सगळे स्थानिक कारभारी आले आणि ठराविक काय रक्कम बिक्कम महसुलाची त्यांच्याकडे पोचता करायची, म्हणजे मांडलिकत्व स्वीकारायचं जवळजवळ. पण त्याच्यामुळे परिणाम काय झाला महाराष्ट्रापुरता, की एरवी इथले जर स्थानिक लोक कच्चे असते ना, तर जेवढा इस्लामचा प्रभाव पडला असता, जो उत्तरेत पडला, तेवढा महाराष्ट्रात नाही पडू शकला. हे परत महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचं कारण हेच आहे ना, परत हा जो धर्म, ही जी संस्कृती, ही जी भाषा, हे संतांनीच केलेलं आहे ना. मुळात इथलं पायाभरणीच मुळात संतांची. आणि संतांनी महाराष्ट्र धर्म शिकवला म्हणजे नेमकं काय केलं, हे राजाराम शास्त्र्यांनी फार चांगलं सांगितलं की धर्मामध्ये ज्या तुमच्या भेद वगैरे दिसतात, जातीभेद इन पर्टिक्युलर, त्याच्या मर्यादा यांनी सांगितल्या. आणि हे जे काही आहेत भेद जातीतनं आलेले, ते भेद फंक्शनल आहेत. कारण कुठल्याही समाजामध्ये एक अर्थव्यवस्था असते. तशी मी लोकांना सांगत आलोय की खरं मार्क्सवादाचं इंटरप्रिटेशन इथे जास्त लागू पडतं पूर्वीच्या काळामध्ये. अर्थव्यवस्था ही सगळ्यात महत्त्वाची असते समाजामध्ये, जगण्याचा मुद्दा असतो ना. तर जातीव्यवस्था ही मुळातली अर्थव्यवस्था आहे. आणि हे लोकांना अजून लक्षात येत नाही. म्हणजे जाती व्यवस्थेवर एवढा राग आहे आणि तो आपण समजून घेऊ शकतो. त्यांनी काही घटकांना इतका त्रास झालेला आहे की त्यांना तुम्ही सांगू सुद्धा शकत नाही. पण परिस्थिती काय सांगते, वस्तुस्थिती, की जाती व्यवस्था ही एक अर्थव्यवस्था आहे. आणि ती कशासाठी काय आहे, तर प्रत्येक जातीच्या बरोबर एक व्यवसाय असतो. बिनव्यवसायाची जात आहे का मला सांगा तुम्ही, असू शकत नाही ना. जात आणि जातीचा व्यवसाय, जात आणि जातीचा व्यवसाय. आणि तो व्यवसाय त्या समाजाची गरज असते, एकूण समाजाची. आणि त्या जातीमधले जे लोक असतात त्यांच्या सुद्धा पोटापाण्यासाठी तो व्यवसाय लागतो. असं ते एक रिजिड स्ट्रक्चर झालं. आता त्याच्यात काही लोकांना निश्चितपणे त्रास झाला, काही लोकांनी त्याचा फायदा घेतला, काही लोकांचं शोषण केलं, ही वस्तुस्थिती आहे ना. पण मानवी व्यवहारामध्ये असंच राहतं. पुढच्या काळात दुसरी एक व्यवस्था युरोपमध्ये आली, उदाहरणार्थ भांडवलशाही. तिथं भांडवलशाहींनी कॅपिटलिस्ट लोकांनी केलंच की नाही शोषण मजुरांचं. त्यामुळं कुठलीही व्यवस्था असली ना तरी जोपर्यंत माणूस आहे ना, तो माणूस आपल्या स्थानाचा फायदा आणि इतरांचं शोषण करतो. ही वस्तुस्थिती आतापर्यंतची तरी. काय एक चमत्कार झाला आणि माणसाचा स्वभाव बदलला तर गोष्ट वेगळी, पण तसं अजूनपर्यंत झालेलं
नाही. अगदी त्यामुळे ह्या गोष्टी घडल्या. त्या वाईट होत्या असं आपण म्हणू शकतो केव्हाही. अगदीच पण व्यवस्थेशिवाय समाज चालत नाही ना परत. खरं आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा चांगली व्यवस्था जोपर्यंत इथे येत नाही, बरोबर तोपर्यंत तुम्हाला ती व्यवस्था टाका किंवा उद्ध्वस्त करा असं म्हणता येत नाही. बरोबर पर्यायी काहीतरी पाहिजे. हा पर्याय मिळण्याची शक्यता कधी निर्माण झाली? ही ब्रिटिश लोक जेव्हा इथे आले हो आणि त्यांनी तिकडच्या औद्योगिक क्रांतीनंतर यंत्रामुळे वगैरे जी व्यवस्था वेगळी आली. मग वेगळे व्यवसाय निर्माण झाले, वेगळ्या नोकऱ्या निर्माण झाल्या, हम्म. वेगळं प्रोडक्शन निर्माण झालं. ते इथं आणल्यानंतर मग ती एक शक्यता निर्माण झाली. बरोबर म्हणजे कसं, की उदाहरणार्थ गाव सोडून लोक बाहेर जायचे नाहीत, सैन्यातले लोक सोडले तर, हो बाय अँड लार्ज. मग आता दलितांच्याकडे जे व्यवसाय असायचे, खालच्या तऱ्हेचे मानले जायचे वगैरे, ते सोडू शकत नव्हते ना ते. त्यांना कोण सोडून देणार? असा मुद्दा होता. पण ब्रिटिश राज्य आल्यानंतर त्यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारची संधी निर्माण झाली. म्हणजे उदाहरणार्थ रेल्वे. आता रेल्वे हा प्रकार तुमच्या पारंपरिक व्यवस्थेत बसणारा नाही. रेल्वेत काम करणारी अशी जात नाहीये, हो उदाहरणार्थ. मग अनेक दलितांनी रेल्वेमध्ये नोकऱ्या पत्करल्या. बरोबर त्यामुळे आज सुद्धा तुम्हाला सांगतो, की भारतात संपूर्ण जर रेल्वे कामगारांच्यात कोणाची युनियन स्ट्रॉंग असेल तर ती दलितांची आहे. अच्छा कारण पहिल्यांदा त्याच्यात प्रवेश करणारे लोक त्या दलित समाजात समाजातले होते हम्म. आणि त्यांना त्याचा फायदा मिळाला. ते आपलं गाव सोडून बाहेर गेले. त्या ठिकाणी जातीची बंधनं शिथिल झाली होती. अनेक गोष्टी करायला त्यांना संधी मिळाली. बरोबर हे आपण आर्थिक दृष्टिकोनातून समजून घेतलं पाहिजे. अगदीच हां. तर हे मी तुम्हाला कशात सांगत होतो, तर ही ती जी एक व्यवस्था होती, हो जातींची व्यवस्था जातीची व्यवस्था, तिच्याकडे आपल्याला असं पाहता आलं पाहिजे. तर तुम्हाला इतिहास ऑब्जेक्टिव्हली कळेल. अगदीच खरं आहे. जाती व्यवस्थेचं समर्थन वगैरे करण्याचा मुद्दा उद्भवतच नाही इथे. हे सगळं डिस्क्रिप्शन आहे. हे असं घडलं, असं घडलं, असं घडलं आणि त्यामुळे मग पुढे असा प्रकार झाला. बरोबर तर त्यामुळं मुसलमानांचं जर राज्य आलं तरी इथल्या बेसिक ग्रामव्यवस्थेला वगैरे ते काही हात लावू शकले नाहीत. अगदीच खरं आहे. त्यामुळे व्यवस्था हीच राहिली. बरोबर बरोबर फक्त सत्ता बदलली. सत्ता वरची सत्ता. ती हम्म. सुद्धा थेट वरची सत्ता. बरोबर आणि मग बाकीच्या काही गोष्टी अनुषंगाने येत असतात त्या आल्या. हा जर मुद्दा आपण समजून घेतला तर मग तुमच्या असं लक्षात येईल, की अगदी विजयनगरचं राज्य बुडल्यानंतर शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत त्या काळात सुद्धा इथले स्थानिक लोक बऱ्यापैकी प्रबळ होते बरोबर आणि त्यांच्यावरती ती वरची सत्ता अवलंबून असायची. हो म्हणजे आणि त्याच्यामुळे मग पुढे पहिल्यांदा आपण बघतो, की शहाजी राजांना शक्य झालं. काय शक्य झालं? म्हणजे आत्ता मला एक गोष्ट लक्षात अशी येते, की नंतरच्या काळामध्ये दिल्लीचा बादशाह ताब्यात ठेवून एकूण साम्राज्यावरती नियंत्रण ठेवायचं अप्रत्यक्षपणे. ही जी मराठ्यांची नंतरची कल्पना पेशवाईच्या काळामध्ये जी आली आणि ज्याच्यात सगळ्यात वस्ताद म्हणजे महादजी शिंदे ठरले, माझी शिंदे त्याची सुरुवात शहाजीराजांनी केली आहे. अच्छा शहाजीराजांनी काय केलं, ते अहमदनगरचे निजामशाहीचे सेनापती काय असतील ते वरचे अधिकारी होते. तर तिथल्या राजाला हाताशी धरायचं म्हणजे काय हो? तर भले तिकडच्या आदिलशहानी पराभव केलेला असो, मग अशा वेळेला त्यांनी त्यांच्यातल्या एका लहान मुलाला उचललं आणि तिकडे त्याला आपल्या मांडीवर मांडीवर ठेवून बसवलं. राज्यकारभार केला. बरोबर म्हणजे राजन्यत्व ज्याला म्हणतो आपण ते त्यांनी भोगलं आणि म्हणून त्यांच्या सामर्थ्याची कल्पना दिल्लीच्या बादशाहाला सुद्धा आली. त्यालाही वाटलं की ते आपल्याकडे असावेत. बरोबर आदिलशहाला सुद्धा आली. त्यांनाही वाटलं की ते आपल्याकडं असावेत. अच्छा आणि मग त्यांना निजामशाही बुडल्यानंतर तिकडे संधी मिळाली आणि बरोबर त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. बरोबर तिथं एक संपूर्ण आपला दबदबा निर्माण केला. एक लॉबी निर्माण केली आणि इतकंच नव्हे तर जसं शिवाजी महाराजांनी इकडे एक राज्य निर्माण केलं तसं त्यांच्या तिकडच्या दुसऱ्या पुत्रांनी व्यंकोजी राजांनी वेंकोजी राजे तिकडे एक राज्य निर्माण केलं. हे शहाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं हे फळ आहे. बरोबर अगदीच म्हणजे तो द्रष्टा मनुष्य आहे. खरं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण त्यांच्या त्या पॅटर्नचं अनुकरण नंतरच्या काळात मराठशाहीमध्ये झालं. बरोबर हिंदुस्थानात जी मराठीशाही पसरली अच्छा ती शहाजी महाराजांच्या याच्यात नाही ती. तो पॅटर्न त्यांनी घेतला की बादशाह आपल्या ताब्यात ठेवायचा. बरोबर हा वा तो मुद्दा महत्वाचा आहे. वा मग हां, छत्रपती शिवाजी हां, महाराजांनी नंतर जे स्वराज्य स्थापन केलं हां. तर त्याचं स्वप्न शहाजी राजांनी पाहिलं नव्हतं का याच्या आधी नाही, नाही म्हणजे आता हे पहा, याचा अर्थ असा थोडाच आहे की शहाजीराजांनी त्याची एक ब्लू प्रिंट करून दिली. अच्छा असं नाही त्याचा अर्थ. बरोबर एक प्रेरणा असते, प्रेरणा की आपल्या वडिलांनी जर एवढं केलं असेल, तर आपण त्यांच्या पुढे जायला पाहिजे. अगदी खरं अगदी म्हणजे बाकीचे सरदार आणि शहाजीराजे यांच्यात हा मोठा फरक आहे. हो म्हटलं तर सगळेच जण इस्लामी सत्ताधाऱ्यांचे कुणीतरी चाकर आहेत बरोबर म्हटलं तर. पण त्याच्यात शहाजीराजांचं स्थान वेगळं आहे. शहाजीराजे त्या राजाच्या राजवटीत राहून लक्षात घ्या किंगमेकर होऊ शकतात. बरोबर अगदी खरं आहे. म्हणजे निश्चितपणे शिवाजी महाराजांच्या पुढचा आदर्श तोच आहे ना. बरोबर मग ते बापसे बेटा सवय आपल्याकडे म्हणच आहे ना.
की वडिलांपेक्षा आपण पुढेच जायला पाहिजे, की वडिलांना जरी त्यांनी हे मोठं स्थान मिळवलं, जरी हे केलं, तरी त्यांना प्रत्यक्ष सार्वभौम राज्य. असा राजा नाही होता. अगदीच. मग अगदीच. आता हे होण्याची संधी आलेली आहे. बरोबर. असा तो संबंध आहे अगदी खरं. शहाजीराजांच्या आणि शिवाजी महाराजांच्या याच्या मधला. अगदी खरं. हं, मला तर पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे. आपण स्वतः संत तुकारामांचे थेट 10वे वंशज आहात. तर संत तुकारामांनी या मातीमध्ये जो एक संत विचार पेरला होता, हं, हं. तर त्याचं प्रतिबिंब छत्रपती शिवरायांच्या त्या काळामध्ये म्हणा किंवा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये कशा प्रकारे उमटलेलं आपल्याला स्वतःला दिसतं? हे बघा, म्हणजे ज्याला तुम्ही महाराष्ट्र धर्म म्हणालात ना, हो. एका वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्याला तुम्ही महाराष्ट्र धर्म म्हणता. पण त्यातला गाभा जो आहे, तो वारकरी संप्रदायाने भागवत धर्माने तयार केला. बरोबर. हा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि त्या धर्माची तुकाराम महाराज एक कळस होते. बरोबर. आणि तुकाराम महाराजांचं जे कार्य आहे ना, जिथे शिवाजी महाराजांचं जे कार्यक्षेत्र भौगोलिक, हं. तेच तुकाराम महाराजांचं कार्यक्षेत्र. अच्छा. म्हणजे शिवाजी महाराजांच्या उदयाच्या अगोदर इथल्या लोकांची मनोभूमी जी आहे, हं. ती तुकाराम महाराजांनी तयार केली आहे, ती जी मशागत म्हणतो आपण. वा. म्हणजे हा मुद्दा फिजूल आहे, की जे गुरु कोण रामदास की तुकाराम वगैरे, याला काही या वादाला अर्थ नाही. हा पण एक प्रश्न कायम असतो की त्यांची ते भेट तो झाली वाद होती का? निरर्थक वाद आहे. अच्छा. तो निरर्थक वाद आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माहिती आहे का, की शिवाजी महाराज हे त्यांचे ते श्रेष्ठच आहेत. हो. बेसिक मुद्दा त्यांच्या मागे उभे राहणारे लोक तयार करण्याचा आहे. बरोबर. ते तुकाराम महाराजांनी ते केले. तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. त्यांना त्यांची एक सगळी आध्यात्मिक, नैतिक उंची त्यांच्या अधिष्ठान उपदेशामुळे जी वाढली, एक जो स्वधर्माचा आपल्या सगळ्या स्वत्वाचा एक त्यांना साक्षात्कार तुकोबांच्यामुळे झाला. आणि इथे जे सतत भांडणं चालायची, एक सगळे हे देशमुख मंडळी म्हणजे भांडायचे. बरोबर. आणि भांडायची म्हणजे काय, की तिकडचा राजा शेवटी आपला निवाडा हे करील, त्याच्या पुढं आपलं सामर्थ्य आपण फक्त दाखवायचं, हं, हं. हे चालू असायचं सतत ना. तर त्यांना तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये एक 15-20 अभंग आहेत, त्याला पाईकाचे अभंग म्हणतात. पाईकाचे अभंग. पाईक पाईक म्हणजे सैनिक, बरोबर. म्हणजे नुसता सेवक नाही. तर त्या सैनिकाचं नीतिशास्त्र म्हणजे पाईकाचे अभंग आहेत. अच्छा. त्यांनी राजाशी कसं एकनिष्ठ राहिलं पाहिजे, त्यांनी प्रजेशी कसं वर्तन ठेवलं पाहिजे. बरोबर. तर असे जर सैनिक मिळाली, तर तो राजा, तो तो पाईक, तो नाईक होतो, नायक. हं. आणि तो त्रिभुवनात राज्य करतो, हे तुकोबा सांगतात त्या अभंगातनं. वा. तर ही जी अनुकूलता शिवाजी महाराजांना लाभली ना इथल्या समाजाची, बरोबर. मग पुढे पुढे इतर भागातले माणसं येत राहिले ना महाराष्ट्रातील त्यांच्या सैन्यात किंवा काय. हो. पण हा जो त्यांचा बेस म्हणतो आपण, बेस तयार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अगदी खरं. तर तुकोबांच्या याच्यामुळे झालेला आहे तयार. वा. हे सगळे आसपासचे सगळे लोक इथले या वारकरी संप्रदायाचे अनुगृहीत वगैरे वगैरे आहेत, असतात. अजूनही तुम्हाला ते चित्र तसंच दिसेल. आणि म्हणून तो मुद्दा तिथे येतो, की बाबा या पद्धतीने तुकोबांचं कार्य आणि या पद्धतीने या सगळ्या संप्रदायाचा उपयोग शिवाजी महाराजांना त्यांच्या स्वराज्याच्या साधनेमध्ये झाला. असं बरोबर. आहे. मग एक अभ्यासक म्हणून आपण याकडे कसं बघता, की हा जो कायम एक वाद रंगवला जातो, की संत तुकाराम महाराजांची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली होती का? किंवा त्यांचे खरे गुरु कोण होते? तर हां, त्याचे हां, काय हां, तपशील हां. नेमके नाही, नाही, उपलब्ध नाही, केले नाही. यावे हे कसं मला झालंय तुम्हाला बघा, हे असे प्रकारचे वाद पूर्वी नव्हते. हा वाद कुठे आला? आता तुकोबा आणि रामदास असा तो साधारणपणे वाद केला गेला. बरोबर. आणि तो कसा केला गेला, की एक 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये हा साधारणपणे वाद उपस्थित व्हायला लागला. हं. तो का उपस्थित झाला? मी सांगतो तुम्हाला, की त्याच्या अगोदर हा वाद नव्हता. अच्छा. म्हणजे जेव्हा हे लोक म्हणायचे की रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते, तेव्हा ते त्यांचे गुरु असण्यामध्ये राजकीय गुरु असं नव्हतं त्याच्यात. बरोबर. अपेक्षित अभिप्रेत नव्हतं. अच्छा. म्हणजे हेच उपदेश केला, हं, हं, हं. हेच. याच्यापेक्षा अधिक काही फारसं असायचं कारण नव्हतं. बरोबर. सल्ला मसलत केली वगैरे अशा काही भानगडी नव्हत्या. बरोबर. तरी तुम्ही सगळ्या त्या बखरी मांडल्या तरी सुद्धा, अच्छा. म्हणजे समजा रामदास स्वामींच्या आशीर्वादामुळे शिवाजी महाराजांचं बरं झालं, असा त्याचा अल्टिमेट अर्थ व्हायचा. बरोबर. रामदास स्वामींनी त्यांना व्यूहरचना कशी करायची हे सांगितलं वगैरे, असं पूर्वीच्या काळात नव्हतं. नव्हतंच. तो क्लेमही नव्हता तसा. बरोबर. हा क्लेम नंतरच्या 19व्या शतकाच्या उत्तरार्धात हळूहळू यायला लागला. बरोबर. आणि तो कळसाला तुम्हाला कुठे दिसतो? राजवाड्यांच्यामध्ये कळसाला आला. अच्छा. आणि मग राजवाड्यांचे ओढणाऱ्या लोकांनी तर मग म्हणजे जणू काही शिवाजी महाराज हे एक कळसूत्री बावलंच. आणि मग रामदास स्वामी जसं ते लोक हे करतात, हं. कठपुतल्याचा खेळ, तसं जणू काही इतकेपर्यंत झालं. बापरे. मग त्याला रिॲक्शन म्हणून ब्राह्मणेतर चळवळीमधनं लोक रामदास स्वामींना शिवाय द्यायला लागले फुकट. हं. याच्यात तोटा कोणाचा झाला अल्टिमेटली, की
यांनी रामदासांचं उदात्तीकरण करायचं, त्यांना जास्तीत जास्त वर न्यायचं, यांनी त्यांना असं असं खाली आणायचं. त्या रामदासांच्या व्यक्तिमत्वाची विनाकारण ओढाजण झाली. अगदी खरं. आणि याला कारण हे रामदासांचे अतिरेकी शिष्य, बरोबर. म्हणजे अलीकडच्या काळातले. त्या पूर्वीच्या काळात कुठेही तुम्हाला वारकरी रामदासी यांच्यात तुम्हाला कुठे भांडणं, मारामाऱ्या, वादविवाद कुठेही तुम्हाला दिसणार नाही. बरोबर. त्यांचं ते अध्यात्मात परमार्थात मग्न होते, यांचेही परमार्थात मग्न होते. अगदीच. त्यामुळे हे अतिशयोक्तीचे क्लेम आहेत, बरोबर. त्याची गरज नाही. रामदास स्वामींचं वैशिष्ट्य काय आहे की रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांचं महत्त्व ओळखलं अगदीच. आणि ते लोकांना समजून सांगितलं. समजावून सांगितलं. रामदास स्वामींनी जे वर्णन केले ना, तेवढं चांगलं वर्णन गेल्या 300 वर्षात कुणी केलेलं नाही. ही गोष्ट सत्यच आहे, कशासाठी नाकारायचं. यशवंत, कीर्तिवंत. हा सगळं ते एकूण जे आहे लिहिलेलं, काव्य. बरोबर. उद्देशून पत्र असेल किंवा आणखीन काय असेल, अगदीच. खुद्द शिवाजी महाराजांना असेल, इतकं अप्रतिम वर्णन आहे ना ते शिवाजी महाराजांचं, अगदीच. म्हणजे त्याला तोड नाही. तोड नाही. सगळ्यात भारी वर्णन कोणाचं महाराजांचं, ते रामदास स्वामींचे. बरोबर. बरं त्याच्यात कुठे जातीयवाद ब्राह्मण वंशाचं आहे का, तर नाही. मुळीच नाही. हे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा यांच्या हितसंबंधांचे क्लॅश व्हायला लागले, हम्म, हम्म, हम्म. ब्राह्मणांच्या आणि ब्राह्मणेतरांच्या, ब्राह्मणेतरांचं. त्यावेळेला मग त्यांना वाटलं की अरे आपला कोण आता आश्रय आहे, तर ते रामदास स्वामींचा आहे. पण यांना काय वाटायला लागलं की आता आपण कोणाच्या बरोबर खांद्यावरती बंदूक ठेवायची, तर ते तुकोबांचे आहे. हे लोकांनी तुकोबा आणि रामदास यांना वापरलं. अगदी आणि आणि ते अनैसर्गिक काय नाही, माणसं असंच करतात हो. खरं आहे. हे समजून घेतलं पाहिजे. पण हा सुद्धा आपल्या इतिहासाचा भाग आहे. बरोबर आहे. अगदी खरं आहे. त्यांनी चुकीचं नाही केलेलं ते, अगदी. त्या त्या काळातल्या त्यांची ती गरज होती, त्याशिवाय ते स्टँड होत नव्हते. बरोबर. आता रामदास स्वामीचं एवढं जर महत्व वाढायला लागले लोक, तर यांना तुकोबांचंही वाढायला लागेल. खरं आहे. म्हणजे हात्यार महापुरुष हे नंतरच्या पिढ्यांसाठी हात्यार बनतात. अगदी खरं. आपण मागे असं म्हणजे आता उदाहरणार्थ आत्ताच्या काय सांगायचं, शाहू फुले आंबेडकर ही हात्यार आहेत लोकांची. अगदी खरं. पण त्यांनाही ते आवडणार नाही की आपला असा उपयोग लोक करून घेत आहेत. बरोबर आहे. सगळेच महापुरुष, म्हणजे मी तर ही नाव आता सध्या जोरात चर्चेत म्हणून सांगितले तुम्हाला. त्याला रामदास अपवाद नाही, त्याला तुकोबा अपवाद नाहीत, त्याला आणखीन बाकीचे लोक सुद्धा अपवाद असण्याचं कारण नाही. अगदीच खरं आहे. हम्म, हम्म, हम्म. मागे आपण छत्रपती शिवरायांच्या अनुषंगाने असा एक शब्दप्रयोग केला होता की छत्रपती शिवरायांच्या जन्मानंतर आणि त्यांच्या कार्यामुळे इतिहासाचा प्रवाहच प्रभाव बदलला. बदलला. तर आपल्याला नेमकं याच्यामध्ये काय अभिप्राय? अगदी अगदी सरळ आहे. म्हणजे आपण अगदी जेव्हा कुठल्या याच्यावरती आपण शिवाजी महाराजांचा जन्म त्यावेळेला दिल्लीची सत्ता मुख्य होती. हो. आणि इथं स्थानिक सत्ता होत्या दोन. बरोबर. एक आदिलशहाची आणि गोवळकोंडाची कुतुबशहाची. कुतुबशाह. तर ती जवळजवळ संपुष्टात आली होती, म्हणजे क्षीण झाली होती. हम्म. म्हणजे खरी सत्ता आदिलशहाची आणि उत्तरेत दिल्लीची मोगलांची सत्ता आहे. हम्म. तर ते मोगलांचा प्रयत्न पहिल्यापासून संपूर्ण भारत आपल्या ताब्यात घ्यायचा होता. आणि हे तुम्हाला अकबरापासून दिसून येतं. अकबराने आपला मुलगा, तो काय त्याचं नाव, मुराद, त्याला दक्षिणेत पाठवलं. मुरादनी इथे अहमदनगरच्या निजामशाहीचा नष्ट करण्याचा प्रयत्न केला ना, ती चांदबिबीने लढवली ती खिंड, म्हणजे बरोबर. आणि त्याला परत जावं लागलं. तरी तिथे त्यांचा पायरव झालाच ना विदर्भात हम्म. मोगलांचा. म्हणजे मुघलांचं. सत्ता आधी मुसलमानांचीच होती, हो. पण प्रत्यक्ष मोगल सत्ता तिथे आली, बऱ्हाणपूर वगैरे या सगळ्या याच्यामध्ये. बरोबर. आणि मग नंतरचे जे कोणी राज्यकर्ते झाले अकबरानंतर सुद्धा, हम्म. त्यांनी काही तो त्यांचा अजेंडा सोडलेला नाही, खरं आहे. तो होताच ना. मग तो जहांगीर असेल किंवा आणखीन पुढच्या काळात शहाजहान असेल, त्यांचे सतत प्रयत्न चालू होते. हम्म. निश्चितपणे औरंगजेबाच्या काळात ते आणखीन पुढे गेले. शिवाजी महाराज असतानाच औरंगजेबाने, तुम्हाला कल्पना आहे की म्हणजे त्याचा एक उद्दिष्ट तिकडं ह्या दोन शाया पण नष्ट करणं असं होतं ना. हो. म्हणजे तो अगदी सांगायचं म्हणजे तो जयसिंग असेल किंवा दिलेर खान असेल, बरोबर. हे त्याचे मोठमोठे सेनापती इथे आले, हम्म. त्यांनी तो प्रयत्न करून पाहिला. तर शिवाजी महाराजांचं जर राज्य नसतं इथे, तर काय झालं असतं, तर आदिलशाही विजापूरची आणि गोवळकोंडाची कुतुबशाही ह्याचा केव्हाच फन्ना उडवला असता. आणि तो उडवला ना नंतर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर. औरंगजेब जेव्हा इथे आला दक्षिणेत, तेव्हा त्याचं ठरलं होतं की दक्षिण संपूर्ण आपल्या ताब्यात आली पाहिजे. बरोबर. म्हणजे कोण कोण दक्षिण म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य, की ज्याचं वय अत्यंत काही दशकच ऑलमोस्ट, हो. पण 74ला राज्याभिषेक झाला, म्हणजे खऱ्या अर्थानं राज्य स्थापन झालं. आणि 80 नंतर थोड्याच 1-2 वर्षात औरंगजेब खाली उतरतो इथे. हम्म. म्हणजे अवघ्या एका दशकामध्ये असं म्हणू शकता, एकच
एक दशकच वय आहे अशी ही हम्म. असंही शिवाजी महाराज स्वराज्य आहे. बरोबर. आणि ही ही जुनी राज्य आहेत. आदिलशहाचा असेल किंवा तिकडं गोळकोंड्याचा असेल. पण तो औरंगजेब आला आणि त्यांनी ते 2 राज्य नष्ट करून टाकली फटक्यात. त्याला काय त्याचं कष्ट हे नाही पडले. मराठ्यांचं राज्य टिकलं ना. हो. मराठ्यांचं राज्य टिकलं. 25-27 वर्ष ते शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजीराजे, राजाराम महाराज, ताराबाई यांनी लढवलं आणि औरंगजेबाची डाळ शिजू दिली नाही. तर मराठे नसते तर औरंगजेबाने केव्हाच दक्षिण घेतली असती. आणि मग संपूर्ण त्याचं जे ध्येय होतं ते संपूर्ण हिंदुस्थान मोगलमय करायचं. हो, हो. म्हणजे मी इस्लाममय नाही म्हणत, मोगलमय. कारण मोगलमय. इस्लामी सत्ता इथं होत्याच की ऑलरेडी. मोगलमय करायचं. तर त्याच्याऐवजी झालं काय उलटं? मराठ्यात उत्तरच गेले ना. हो. म्हणजे औरंगजेबाने दक्षिण घेण्याच्या ऐवजी मराठ्यांनी उत्तर घेतली. वा. म्हणजे इतिहास बदलला. जो असा उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास चालला होता, तो दक्षिणेकडून उत्तरेकडे गेला. क्या बात. हे मराठ्यांच्यामुळे झालं. म्हणून इतिहासाचा प्रभाव बदलला. अगदी खरं. आणि नॅचरली मराठे जेव्हा तिकडे गेले ना, तेव्हा तिकडचं वर्चस्व कमी झालं. हो. हे जे औरंगाबादच्या डोक्यात हे देऊळ पाड, ते देऊळ पाड, इथं जिजया बसव, सगळं थांबलं. हम्म. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार मराठ्यांनी केलेला आहे. शिंद्यांनी, होळकरांनी, नंतरच्या काळात अहिल्याबाईंनी. हे कोणामुळे शक्य झालंय? म्हणजे पहिल्यांदा भारत मोगलमय करण्याचा प्रोग्राम हा शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मराठ्यांच्या राज्यामुळे, नंतरच्या काळातल्या साम्राज्यामुळे तिथंच थांबला. बरोबर. हा बदलला नाही प्रवाह. अगदीच. नंतर आता आपण डेफिनेटली म्हणू शकतो की मोगल सत्ता खिळखिळी झाली. हो. मग मोगल सत्ता खिळखिळी झाल्यानंतर तिचे लचके तोडायला बाकीच्या सत्ता तयारच होत्या ना. त्यातली एक म्हणजे इराणची सत्ता होती, हो. नादिरशाह. हो. मग नंतर नादिरशाहचा खून झाला. नादिरशाहने एक सॉरी केलीच की एकदा. बरोबर. नंतर तो अब्दाली आला तिथे, अहमद शाह. अच्छा. पठाणांचं राज्य आलं तिथे, अफगाणांचं. हो. तर त्यांनी स्वाऱ्या केल्या ना भारतावरती, एकापेक्षा अधिक. म्हणजे जसं तो गजनीचा मोहम्मद येऊन गेला, हम्म. तसंच अब्दाली आलेलं आहे. बरोबर. आणि पुरेसे लोक होते त्याचे इथे दोआबामध्ये गंगा यमुनेच्या, तो बंगश वगैरे हे त्याचे भाईबंद आहेत. बरोबर. तर मराठे तिथे गेले नसते तर अफगाणांनी मोगलांची सत्ता काबीज केली असती. काबीज केली असती. अगदीच. आता मोगल त्यांच्यापेक्षा बरे म्हणायचे. हो. तर इतके वर्ष अफगाणांची सत्ता तिथेही आहेच ना. हो. अजूनही त्यांच्यात राष्ट्र म्हणून काही तुम्हाला सुधारणा झालेली आहे वगैरे असं काही दिसतं का? नाही. ती वेळ त्यांनी भारतावरती आणली असती. अगदीच. म्हणजे ते तालिबालीकरणच झालं असतं हो. हो. भारताचं. बरोबर. ते मराठी तिथे गेले, पानपतला त्यांनी स्वतःला खर्ची घातलं. हो. म्हणून नंतरच्या काळात अफगाण इथे येऊ शकले नाहीत. हो. हो. हा इतिहास बदलण्याचा मुद्दा आहे. आणि बरोबर. त्याच्यानंतर एक मुद्दा आहे, जसं तिकडनं पश्चिमेकडनं अफगाण म्हणजे वायव्येकडनं अर्थात येत होते, तसं आता पूर्वेकडनं हम्म. पूर्वेकडनं कलकत्त्यावरून इंग्रज टप्पून होते बरोबर. दिल्ली काबीज करण्यासाठी, भारतावरती राज्य करण्यासाठी. हो. तर तिथे त्यांनाही शक्य झालं असतं. म्हणजे नंतर झालंच, पण नंतर म्हणजे जेव्हा केव्हा झालं त्याच्या अगोदर ते कोणामुळे नाही झालं तर ते परत मराठ्यामुळे आहे. बरोबर. म्हणजे एका बाजूला अफगाणांचा तर कायमचा बंदोबस्त केला त्यांनी, पुन्हा येऊच नये असं झालं. आणि नंतर इंग्रज जे आले ते उशिरा आले. म्हणजे तोपर्यंत मराठ्यांनी हे सगळं लढवलेलं आहे. आणि आता आले म्हणजे काय, आता आलेच म्हणजे ही वस्तुस्थितीच आहे. पण अदरवाईज त्या काळामध्ये अशी एक शक्यता होती की मराठी सुद्धा इंग्रजांना हरवून भारतावरती राज्य करू शकत होते. आता ते नाही शक्य झालं. तो त्याची वेगळी कारणं आहेत. बरोबर. म्हणजे राजाराम शास्त्र्यांनी फार चांगलं लिहिलेलं आहे राजाराम ते शास्त्री भागवत. भागवतांनी, की 2 वेळा मराठ्यांची संधी गेली. हा. एक ही पहिल्यांदा. बरोबर. ती काय गेली? अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणामुळे गेली. नाहीतर रामदेवराव यादवाच्या काळातच तो इतका बलाढ्य झाला होता की त्यांनी दक्षिण जिंकली असती. बरोबर. जिंकलीच होती निम्मी. जिंकलीच होती. हो. आणि उत्तरेकडे जाणं फार अवघड नव्हतं. तिथे पहिली खीळ बसली मराठ्यांच्या प्रयत्नाला. बरोबर. आणि दुसरी आता इंग्रजांच्यामुळे बसली. हम्म. तर त्याची कारणं आहेतच. पण एरवी आपल्या नेहमीच्या भाषकांचाही मराठ्यांचं दुर्दैव की त्यांना ते नाही करता आलं. बरोबर. ते प्रोजेक्ट त्यांना नाही करता आलं बरोबर. पूर्णपणे. असा तो मुद्दा आहे. मग हा जो इतिहासाचा प्रवाह बदलला हे जे तुम्ही म्हणताय, हो. तर त्याची म्हणजे तो इतिहासाचा प्रवाह बदलण्यामध्ये राज्याभिषेकाच्या विधीचा नेमका काय येस, रोल यू होता? यू काय सेड इट, भूमिका यू होती? सेड इट. हे जे शक्य झालं ना, ते का शक्य झालं, की आमचं खरोखर एक ऑफिशियल अधिकृत हो. राज्य आहे. बरोबर. हे तुम्ही जोपर्यंत एस्टॅब्लिश करत नाही,
तोपर्यंत तुम्हाला राज्यकर्ता म्हणून दर्जा मिळत नाही. तर ही गरज होती. म्हणजे त्याला तुम्ही टेक्निकॅलिटी म्हणा, त्याला औपचारिकपणा म्हणा, काही त्याला नाव द्या. राजकीय संस्कार म्हणा, शिष्टाचार म्हणा. बरोबर. कारण त्याच्या अगोदर शिवाजी महाराजांनी एवढा पराक्रम केला, एवढे किल्ले घेतले, एवढ्या शत्रूंना घरी बसवलं, पण ते सगळे लोक शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना हा एक उठावगिरी आहे, हा एक बंडवाला आहे. बंडखोर. हो. आणि इतकंच नाही तर नंतरच्या काळातले इतिहासकार, इंग्रजी इतिहासकारांनी पण तीच मिस्टेक केली, मुद्दाम केली. त्यांनी मुद्दाम केली, त्यांना कळत होतं ते. हो. पण अशीच प्रतिमा होती ना. त्यामुळं आता उदाहरणार्थ जेव्हा इथे इंग्रज येऊन काहीतरी गडबडी करायला लागल्या, मुंबईत त्यांचं एक सेंटर होतं, कोकणामध्ये असायचे, तर शिवाजी महाराज त्यांना कुठल्या यांनी विचारणार अधिकारात की तुम्ही आमच्याकडे कसं काय आलात? ते म्हणतील कोण तुम्ही? आम्ही बादशाला ओळखतो. म्हणजे बादशाहनी जे काही केलं ज्याच्यामुळे त्याला बादशाही मिळाली, बादशाह पण मिळालं, बरोबर. तो राज्याभिषेकच होता ना बादशाचा. अगदीच. ताजपोशी म्हणतात त्याला किंवा तख्तपोशी काही म्हणा, ताजपोशी. त्या याच्यावरती बसणं. हो, हो. ती औरंगजेबाची पण सगळ्यांची होत होती. अगदी. तसं जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत तर हा झाला आंतरराष्ट्रीय व्यवहाराचा मुद्दा. की बरोबर. तुम्हाला बाकीचे राजे मान्यता देणार नाहीत, तुम्हाला आपल्या बरोबरीने वागवणार नाहीत, बरोबर. हा मुद्दा आला. तर तो मुद्दा तिथे सुटला की आता आम्ही तुमच्या बरोबर झालो, आम्हाला आमची परवानगी घेऊनच तुम्ही इथे या, बरोबर. इंग्रज असतील किंवा. आणि दुसऱ्या बाजूला इथल्या लोकांच्या मध्ये एक कॉन्फिडन्स आला. बरोबर. म्हणजे ते हे समजून चालले होते की आपण आपण प्रजाच आहोत. राजे यांनी राज्य यांनीच करायचं कलियुगात. बरोबर. दिल्लीश्वरांनी. हा, तिथे जो कोणी असेल तो. बरोबर. तो नाही नाही हे ते परकीय आहेत, राज्य आपलं आहे. ही जी पहिल्यांदा भावना निर्माण झाली भारतातल्या लोकांच्या मध्ये ती शिवाजी महाराजांच्यामुळे झाली. म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्रात झाली. अगदीच. आणि म्हणून ते लोक पुढे आला औरंगजेब तरी असं नाही म्हटलं की दिल्लीश्वर आला बरोबर. आणि आता आपण त्याला शरण गेलं पाहिजे, अगदी अगदी. असं नाही झालं. ते त्याचा सरदार आला काय आणि तो आला काय. हो. इथल्या मराठ्यांनी त्याच्याकडे यांनीच पाहिलं की आपण त्याच्या बरोबरीच्या आहोत. स्वराज्याचे शत्रू आपण म्हणजे म्हणजे ते जे झालं ना, लक्षात घ्या की हे गेले कित्येक वर्ष म्हणजे मुसलमान इथे आल्यानंतर त्यांनी इथल्या राजांना जिंकून त्यांना मांडलिक केल्यानंतर, लक्षात घ्या, ते राजपूत वगैरे जे लोक होते की नाही, हो. ज्यांना उत्तरेतले लोक काही क्षत्रिय वगैरे मानायचे, ते मांडलिक होते, ते सार्वभौम राजे नव्हते. मग त्या अर्थाने त्यांना राज्याभिषेक करण्याचा अधिकारच नव्हता. म्हणजे जरी ते करून घेत असतील माहित नाही मला, बरोबर. म्हणजे जरी जयसिंगाने काही एक विधी केले असतील, तो उरलेला राजा अजिबात नाही. तर हा पहिला राजा सॉव्हरीन किंग भारतातला, हा मुसलमान लोकांची इथे सत्ता आल्यानंतरचा पहिला सॉव्हरीन किंग भारतातला शिवाजी महाराज. शिवाजी महाराज. वा. सार्वभौम राजा. हो हो हो. अगदी बरोबर. तर सर, वासी बेंद्रे या घटनेला असं म्हणतात की महाराष्ट्राच्या मातीमध्ये सांस्कृतिक उत्क्रांती घडवणारी घटना होती छत्रपती शिवरायांची. तर आपण आता सध्या भाषा विद्यापीठ जे काही महाराष्ट्रात होत अरे आहे, हा हा त्याचे हा आपण आता अध्यक्ष हा. आहात आणि हो, आपल्या हो. नेतृत्वाखाली ते काम होत आहे. तर राज्याभिषेकामुळे अनेक ज्या काही अशा उत्क्रांत्या झाल्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, तशा भाषिक क्षेत्रातही झाल्या. निश्चितपणे, आणि ती फार महत्वाची. मी परत सांगितलं ना की भाषा हे संस्कृतीचं मूळ आहे. आपण पुन्हा त्याच मुद्द्यावरती येतो, भाषेशिवाय संस्कृती नाही. बरोबर. तर मराठी बोलणाऱ्या लोकांचा जो एक समूह आहे त्याची एक अस्मिता आहे, ती भाषिक अस्मिता बेसिकली. मग बाकीच्या गोष्टी येतात. मग शिवाजी महाराजांच्या जेव्हा ते आले ना, तेव्हा तोपर्यंत मराठी भाषेवरती फारसी भाषेचा खूप प्रभाव होता. आणि ते नॅचरल प्रक्रिया आहे. ते काय त्यांनी फरमान काढला आणि त्याच्यामुळे लोक मराठी असं नाही. आपोआप राज्यकर्ते जे लोक असतात ना, त्यांच्या भाषेचा प्रभाव स्थानिक भाषेवरती पडतो. आणि पुष्कळ वेळेला ती प्रक्रिया नैसर्गिक असते. पुष्कळ वेळेला शेवटी भाषा कशासाठी असते, माणसांना त्यांचा व्यवहार करण्यासाठी असते ना. तर पर्शियन भाषेतले खूपसे शब्द मराठीमध्ये आले. बरोबर. आणि मुळात पर्शियनमध्ये सुद्धा अनेक शब्द अरबी भाषेतले आहेत, तुर्की भाषेमधले आहेत. तुर्की भाषेतले. तर ते आले ना परत बरोबर. आपल्या इथल्या भाषेमध्ये, म्हणजे मराठी सुद्धा आले. त्याची म्हणजे सरमिसळ सरमिसळ झाली. आता शिवाजी महाराज जेव्हा आले ना सत्तेवरती, तेव्हा त्यांनाही माहिती होतं की अरे असले शब्द रामदासांच्याही कवितेत तुम्हाला शेकड्यांनी सापडतील, तुकोबांच्या मध्ये आहेत. कारण ते शब्द इथल्या भाषेत बेमालूम मिसळून गेले होते. या भाषेचे झाले होते, या मराठी भाषेने पचवले होते. त्यांच्याबद्दल आक्षेप नाही. आक्षेप कोणाबद्दल आहे की ज्या शब्दांचा संबंध सत्तेशी आहे, राज्य व्यवहाराशी आहे. कारण ते शब्द सत्यवाचक ठरतात ना.
सत्तावन्न. सत्तावाचक शब्द जर तुमचे नसतील ना हो, तर याचा तुमचं राज्य नाही आहे. बरोबर. अगदीच. आता राज्य आमचं आहे हे सिद्ध कसं होणार? तर सत्तेचे शब्द आमचे आहेत. बरोबर. म्हणून पेशवा गेला आणि पंतप्रधान आला, म्हणजे प्रधान आला. प्रधान. हो, हे राज्यव्यवहार कोश जो करून घेतला रघुनाथ पंत, अमात्य आणि धोंडीराज व्यास, हो, हो. त्यांनी त्यात क्लिअर केले की हे सगळे जे शब्द राजाला वापरावे लागतात त्याच्या हम्म. रोजच्या कारभारामध्ये, त्यांचा प्रशासनामध्ये, ते आम्हाला इथल्या भाषेतले पाहिजेत. वा. ते पर्शियन असता कामा नयेत. बरोबर. म्हणजे याच्याकडे आपल्याला सांस्कृतिक उत्क्रांतीचे वासी बेंद्रे म्हणतात त्या त्या अर्थाने ना म्हणजे भाषिक भाषिक, उत्क्रांती. बेसिकली भाषिक, भाषिक उत्क्रांती. हो, बेसिकली भाषिक आहे. अगदीच. मग आता पिलखाना म्हणजे हत्ती, हो. गजेशाळा, पिल शब्द अरबी पर्शियन आहे, पर्शियन. हत्ती, बरोबर. गजेशाळा, अश्वशाळा, वा. हे सगळे 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 ते जे हे होते ना, नवीस, कारकुनाचे शब्द आहे, लिहिणारा, बरोबर. मराठी शब्द आणले. बरोबर. आता त्याच्यावरती पुढचा मुद्दा काय होतो की नंतरच्या काळामध्ये मग पेशवा कसा आला परत, हम्म, हम्म. असा मुद्दा येतो ना. म्हणजे आधी प्रदान केला नंतर हा परत म्हणजे आधी पेशवा. पेशवे होताच. बरोबर. मोरोपंत सुरुवातीला पेशवे होते, पेशवे होते. मग ते प्रधान झाले, प्रधान झाले. मग परत आणखीन काही वर्षांनी परत कसे काय पेशवे आले, हम्म, हम्म. तर त्यांना प्रधानही म्हणायचे बरोबर. पेशव्यांना. ते दोन्ही भाषेचे शब्द आले आणि ते का आले माहिती का? त्याच दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रातले लोक बाहेर जायला सुरुवात झाली, बरोबर. म्हणजे उत्तरेत, की जिथे परत मोगल म्हणजे मुसलमानांचं राज्य आहे, हम्म, हम्म. म्हणजे पर्शियन बोलणारे लोक आहेत. मग तिथे परत एकदा त्याच्याशी संपर्क आला आपला. पण तोपर्यंत आपलं सगळं स्थिरस्थावर झालं होतं ना, अगदीच. त्याच्यामुळे तिथे काही तुम्ही भाषा दुसरी वापरली, थोडीफार 10-5 शब्द परत आले, त्यांनी काही आपलं बिघडणार नव्हतं. कारण आपलं साम्राज्य आहे, आपलं राज्य आहे, हे एस्टॅब्लिश फॅक्ट होती त्या काळामध्ये. अगदीच तर खरं. असं हे भाषेचं सुद्धा एक डायनॅमिक असतं. अगदी खरं. अगदी हम्म, खरं. हम्म, हम्म. सर मग या अनुषंगाने आपल्याला असं म्हणता येईल का की छत्रपती शिवरायांचा जन्म आणि त्यानंतर त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य याच्यामुळे इतिहासाचा प्रवाह प्रवाह बदलला बदलला तुम्ही नाही, म्हणताय प्रवाह तसं, बदलला आणि राज्याभिषेकामुळे एक असामान्य घटना या इतिहासामध्ये त्या नोंदवली अर्थाने गेली. ना. म्हणजे सभासदांनी जे म्हटलंय ना म्हणजे आपणही या की ग्रंथाच्या हा ही एक सामान्य गोष्ट झाली नाही, हो, हो, हो. म्हणजे असामान्य गोष्ट. अगदी, म्हणून आपण अगदी. त्याच्या टायटलमध्येच काय म्हटलं, हो. भारताच्या इतिहासातील असामान्य घटना. अगदी. म्हणजे म्हणजे जी गोष्ट सभासदांनी निगेटिव्हली सांगितली, हो. ही गोष्ट सामान्य झाली व्यतिरेकाने, नाही. बरोबर. त्याचा आपण सकारात्मक. अन्वय केला आणि पॉझिटिव्हली सांगितली की असामान्य घटना. अगदी, अगदी. अर्थ तोच आहे, बरोबर. फक्त सांगायची पद्धत बदलली. बदलली. अगदीच. हं, हं. मला या मुलाखतीच्या शेवटी आपल्याला सर एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे. आज शिवजयंती आहे हो. आणि शिवजागर आपण करत आहोत. या ग्रंथाच्या म्हणजे शिवराज्याभिषेक ग्रंथाच्या निमित्तानं सुद्धा महाराष्ट्रभरामध्ये डॉक्टर सदानंद मोरे सरांसोबत आम्ही अनेक असे वैचारिक मंथनाचे कार्यक्रम घडवत आहोत. पण सर सध्याचा जर महाराष्ट्र आपण पाहिला तर महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक दृष्ट्या, जातीय दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या एक प्रकारची अस्थिरता, एक प्रकारची कंपुशाही आणि त्यातून आलेली एक प्रकारची आपण म्हणूया उद्विग्नता, अस्थिरता आणि आता याला काय शब्द वापरावेत हे तुमच्यासारख्या अभ्यासकांनीच खरं तर सांगावं. पण हे जे काही सध्याच्या महाराष्ट्राचं चित्र दिसतंय, त्या पार्श्वभूमीवर आपण शिवजयंती साजरी करत आहोत. या सगळ्या अस्थिरतेमागे, या सगळ्या उद्विग्नतेमागे आपण शिवरायांचा कुठला नेमका विचार विसरत चाललो आहोत असं एक अभ्यासक म्हणून तटस्थपणे आपल्याला वाटतं? शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जातीव्यवस्था होतीच तेव्हा, हो. निश्चितपणे होती. तर कोणाला आवडो किंवा न आवडो, परंतु काही जातींमध्ये काही कौशल्य असतात, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेले असतात. अगदीच खरं. महाराजांचं वैशिष्ट्य असं माहिती का, की जाती व्यवस्थेमध्ये जे काही पॉझिटिव्ह गोष्टी असतील, तर ती व्यवस्था आहे. व्यवस्थेमध्ये काही गोष्टी पॉझिटिव्ह असतात, काही गोष्टी निगेटिव्ह असतात. निगेटिव्ह असतं. त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करून घेता येईल बरोबर. आणि निगेटिव्ह गोष्टी कशा बाजूला ठेवता येतील. म्हणजे मी नेहमी सांगतो की जातीव्यवस्था जर व्यावसायिक असेल, म्हणजे असली पाहिजे अल्टिमेटली, म्हणजे अशी अपेक्षा असते ना अर्थव्यवस्था, बरोबर. तर जोपर्यंत ती अशी हॉरिझॉन्टल आहे, हम्म. एका स्तरावरती आहे, म्हणजे ती फंक्शनल आहे फक्त. बरोबर. तिची विभागणी आहे ना ती व्यवसायांची आहे, उद्योगधंद्याची आहे. त्याच्यात ती माणसांची, म्हणजे जसं आंबेडकर म्हणाल्यानंतरच्या काळामध्ये की ती श्रम विभागणी नसून श्रमिकांची विभागणी आहे, असं आंबेडकरांना नंतरच्या काळात वाटलंच ना. वाटलं. हो. म्हणजे ती जी अशी असली पाहिजे, आडवी असली पाहिजे, ती उभी झाली. उभी झाली. आणि vertical वरचे लोक म्हणजे भारी, खालचे लोक म्हणजे, तर शिवाजी महाराजांनी त्या काळात ती जास्तीत जास्त आडवी कशी राहील हे पाहिलं. horizontal. हो, हे महत्वाचं आहे.
आणि जोपर्यंत तुम्ही दुसरी व्यवस्था आणत नाही तोपर्यंत तुमच्याकडे हाच मार्ग राहतो की जाती व्यवस्था आहे तिला हॉरिझॉन्टल करा जास्तीत जास्त, वा. तिला अशी उंच म्हणजे व्हर्टिकल होऊन नका देऊ. बरोबर. म्हणजे त्याच्यात समता असली पाहिजे. म्हणजे मी एक व्यवसाय करतोय, तुम्ही एक व्यवसाय करताय, पण तुमचा व्यवसाय माझ्या व्यवसायापेक्षा भारी म्हणजे तुम्ही पण भारी, हम्म. मग तुमची देवाच्या दरबारात पण भारी, तुम्ही राजाच्या दरबारात पण भारी, असं होता कामा नये. बरोबर. न्याय मिळवायला माणूस जर आला राजाकडे तर तो कुठल्या जातीचा आहे हे न बघता न्याय झाला पाहिजे, अगदीच. म्हणजे हॉरिझॉन्टल असलं पाहिजे. निरपेक्षपणे. तर महाराजांच्या काळातलं वैशिष्ट्य असं की ते व्यवस्था जेवढी होता होईल शक्य तेवढी त्यांनी त्या चौकटीमध्ये हॉरिझॉन्टल केली. बरोबर. आणि नंतरच्या काळात तशीच राहिली बराच काळ. हो. ती उत्तर पेशवेत परत व्हर्टिकल व्हायला लागली, तिथे प्रॉब्लेम निर्माण झाले जातीचे, तोपर्यंत नव्हते. बरोबर. असं आहे. पण मग आज आपण कुठल्या काळात आहोत? हो. आजचा काळ नाही म्हटलं तरी थोडा निराशा देणारा काळ आहे. बरोबर. आणि म्हणजे मला चित्र असं दिसतंय, मी थोडंसं इमेजरी घेऊन सांगतो तुम्हाला. घोषवाक्य जी लोकांची असतात की नाही, की आत्ता आपण काय भाषा करतो, फुलेशाहू आंबेडकर, आणि आत्ताचं चित्र महाराष्ट्रातलं काय आहे, त्यांच्या अन्वयांनी जणू काही फुले विरुद्ध शाहू असा प्रचार सुरू आहे ना ऑलमोस्ट. बरोबर. म्हणजे कुठल्या अर्थाने ओबीसी आणि मराठा यांचं जर तुम्हाला व्यक्तीचं नाव घेऊन करायचं झालं वर्णन त्या वादाचं, तर तुम्हाला असंच करावं लागेल ना. अगदीच. हे चुकीचं आहे, चुकीचं हे आहे. चुकीचं आहे. पूर्णतः चुकीचं. असं होता कामा नये. बरोबर. म्हणजे आपल्याकडे जर शिवाजी महाराजांचा आदर्श असेल तर असं होणार नाही. पण आपण काय करतो, शिवाजी महाराजांचं नाव फक्त घेतो आणि प्रत्यक्षात जे करायचं ते करत असतो. असं बरोबर. आहे. ते नाव तर काही सोडता येत नाही ना. शिवाजी महाराज महाराष्ट्राचा एवढा मानबिंदू होऊन बसलेला आहे की कोणालाही शिवाजी महाराजांचा सोडता येत नाही. उलट उलट दुसऱ्या कोणीतरी काहीतरी म्हटलं की त्यांनी महाराजांचा अपमान केला म्हणून ताबडतोब लोक येतात, बरोबर. तिथे परत त्याचा उपयोग करतात त्या नावाचा. अगदी ही खरं. वस्तुस्थिती आहे. तर हा जो महाराष्ट्राचा मानबिंदू आहे तो मानबिंदूच राहिला पाहिजे. त्याचा अशा प्रकारे होता कामा नये. आणि केवळ मानबिंदू म्हणजे त्याला असं करायचं एवढ्या पुरतं नाही. बरोबर. तर त्यांनी जे आदर्श त्या काळात घालून गेले, ते आपल्या रोजच्या सगळ्या जगण्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लोकांना त्यांनी वाव दिला, त्यांच्या कर्तृत्वाचा उपयोग करून घेतला, तसं आपल्याला करता आलं पाहिजे. मला असं वाटतं ती म्हणजे खरी मानवंदना ती आणि खरी मानवंदना ठरेल. ते खरं हो शिवजयंतीचं हो हो सेलिब्रेशन ठरेल. हो हो अगदी, हो. अगदी. सर, इतिहासामध्ये त्याचं काय वर्णन जाणवतंय. तर तुमचा एक शेर सर मी या पुस्तकात वाचलाय की तो तुम्ही आणि तो तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायला ओ, ओ, आवडेल. ओ, ओ, म्हणजे ओ. मोरे सरांची मला एक वेगळी ओळख तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल. सरांना बरेच जण तुकारामांचे वंशज, संत साहित्याचे अभ्यासक, इतिहासाचे गाडे अभ्यासक म्हणून ओळखतात. पण सर उत्तम नाटककार आणि कवी सुद्धा आहेत. तर त्याची एक झलक तुम्ही आम्हाला नाही, दाखवा. म्हणजे त्याचं कसं सांगायचं झालं असं की शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी म्हणजे औरंगजेब. अगदीच. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरची सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया औरंगजेबाची. हो. आणि ती सभासदाने वर्णन केलेली आहे की जेव्हा औरंगजेबाला कळालं की महाराजांनी राज्याभिषेक केला तेव्हा तो खूप हे झाला, म्हणजे अस्वस्थ झाला. हम्म. त्यानं खायचं प्यायचं सोडलं. हो. तो त्याच्या आतल्या काय प्रायव्हेट रूममध्ये गेला. अगदीच. हाय तोबा म्हणतो आपण, तशा प्रकारचं त्याचं हो, होतं ते. हो. आणि मग शेवटी त्या सगळ्या असिस्टंट लोकांनी त्याच्याजवळ जाऊन त्याचं समजूत काढली वगैरे वगैरे, सांत्वन केलं. सांत्वन केलं. म्हणजे हे महत्त्वाचं आहे की त्याला ते कळलं, म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं गांभीर्य आणि अर्थ जर कोणाला कळला असेल तर तो औरंगजेबाला कळला. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून मी त्या शेरामध्ये औरंगजेबाला काय झालं हे सांगितलं आहे. तो असा शेर आहे की जेब उतरी औरंग की, जेब म्हणजे शोभा, शोभा. जेब उतरी औरंग की, मुर्झा ताऊस तख्त का. तो जो असतो ना मयूर सिंहासन म्हणतो आपण त्याला, मयूर सिंह. तख्त ते ताऊस, ताऊस म्हणजे मोर. ताऊस म्हणजे मोर. हा, तर त्या तख्ताचा ताऊस तो मोर मुरजला वा. ना. वा. मुर्झा ताऊस तख्त का, रंगीन हो गया रायगड. रायगडातला जो काय त्या काळामध्ये त्या दिवशी एक सजावट असेल, दीपोत्सव असेल वगैरे वगैरे, रोषणाई वगैरे. रोषणाई असेल सगळी, तर त्याच्यामुळे तो रंगीत झाला. बरोबर. रंगीन हो गया रायगड, रुख ही बदला वक्त का. वा. रुख ही तो बदलावं. जो इतिहासाचा प्रवाह बदलणारी घटना, रुख दिशा, अगदीच. रुख ही बदला वक्त वक्त का. बघा, जेब उतरी औरंग की, मुर्झा ताऊस तख्त का, रंगीन हो गया रायगड, रुख ही बदला वक्त का. वा. वा. तुम्ही
सह्याद्री प्रतिष्ठानच्या या मंचावरती आज आलात आणि शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही हा जो काही शिवजागर केला त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या वतीने आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार यांच्या वतीने सुद्धा आपले मनापासून आभार मानतो. मला एक महत्वाची घोषणा आपल्या सर्वांसमोर करायला आवडेल की शिवराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना हा अत्यंत महत्वाचा दस्तऐवज डॉक्टर सदानंद मोरे सरांच्या संपादनातून आणि त्यांच्या प्रस्तावनेतून सिद्ध झालेला आहे. या ग्रंथाची संकल्पना आणि संकलन केलं आहे सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार यांनी आणि मला सांगायला आनंद होतोय की 5,000 ग्रंथांची विक्री झालेली आहे पूर्ण आणि आज या ग्रंथाची तिसरी आवृत्ती आपण आज मुलाखत करत असतानाच आजच या ग्रंथाची अभिनंदन. तिसरी आवृत्ती सर आपल्या साक्षीनं मला आपल्या दर्शकांना दाखवायला आवडेल. तेव्हा हा ग्रंथही सर्वत्र उपलब्ध आहे. मला वाटतं शिवजयंती आपण काय म्हणतो तशी ती नाचून साजरी न करता ती वाचून वाचून अभ्यासून आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तो मानबिंदू आहे पण त्या मानबिंदूला फक्त वंदन आपल्याला औपचारिकता म्हणून करायचं नाहीये, हो. रोजच्या जगण्यातून करायचं. मी फक्त समारोप म्हणून अगदीच एक वाक्य सांगेन की शिवकालीन पत्रव्यवहाराची जी पद्धत होती की नाही, हो. पत्र संपताना मर्यादायम विराजते वा असं लिहिलं जायचं. मर्यादे विराजते. तर ही मर्यादा आहे. तसं शिवाजी महाराजांचा आदर्श पाळायचा म्हणजे काय की ते फक्त पत्रापुरतं न ठेवता त्याचं सगळ्या व्यवहारामध्ये आपल्याला आणता आलं पाहिजे की ही 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 इथे मर्यादा आहे. हे जातीचा उपयोग ही मर्यादा आहे, याच्यापेक्षा पुढे जाता कामा नये, ही ओलांडता कामा नये. अगदीच असं जर आपण केलं तर आपण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे शिष्य झालो असं म्हणावं लागेल. धन्यवाद सर. मर्यादेम विराजते या सरांनी सांगितलेल्या मंत्राने किंवा या सरांनी सांगितलेल्या संदेशाने आपण आजच्या या मुलाखतीचा समारोप करतोय. सर पुन्हा एकदा आपले मनापासून मी आभार मानतो आणि शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांना पुन्हा एकदा मी आणि अभिवादन मी करतो. सुद्धा आपले सह्याद्री प्रतिष्ठान, कृष्णा प्रकाशन आणि अनिल पवार यांचे आभार मानतो आणि सगळ्या प्रेक्षकांना आपल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.